सह्याद्री प्रतिष्ठान पेण व महात्मा गांधी वाचनालय पेण यांच्या वतीने पुलवामा या ठिकाणी 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली आहे। हा कार्यक्रम पेण महात्मा गांधी वाचनालय या ठिकाणी घेण्यात आला आहे। यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान पेण कमिटी, पेण पोलीस, पेण पत्रकार आणि समस्त पेण नागरिक उपस्थित होते। भारतीय जवान आपल्या कर्तव्यावरती असताना 40 CRPF जवानांना आपले प्राण गमवावे लागलेत आणि ही घटना 2019 मध्ये घडलेली होती आणि म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतात काळा दिवस म्हणून मानला जातो। याच पार्श्वभूमीवर सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। यावेळी नागरिकांनी उपस्थित राहून जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे। प्रत्येक देशवासियांसाठी काहीतरी करतात। त्या देशातल्या आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना आज आपण श्रद्धांजली देणार आहोत। तो दिवस आहे तो म्हणजे आज, अर्थात पुलवामा हल्ल्याचा। आज 14 फेब्रुवारी आहे। मला फार काही त्याविषयी माहिती नाही, पण इतकं माहिती आहे का या दिवशी पुलवामा हल्ल्यात आपले अनेक जे निष्पाप सैनिक होते ते शहीद झालेले आहेत आणि त्या सैनिकांना आज आपण जी हृदयद्रावक घटना घडली होती त्या जवानांच्या शोककृत्यात आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व एकत्र जमलो आहोत। 14 फेब्रुवारी 2019ला CRPFचे 40 जवान शहीद झाले होते। आपल्या देशावरती फार मोठा आघात होता हा। त्यानंतर आपल्या देशाने चांगल्या स्तरावरती पावले उचलली गेली आणि अशा ज्या घटना घडतात, दहशती कृत्य घडतात, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने अंकुश ठेवला गेला। त्याच्या स्मृतीपुरता आपण तेव्हा सह्याद्री प्रतिष्ठान ते दरवर्षी कार्यक्रम घेत असतात। हे कार्यक्रम म्हणजे फार जय शिवराय। आपल्याला अत्यंत दुःखद घटना जी 14 फेब्रुवारी 2019 रोजी घडली होती ती सर्वांना माहिती आहे। अचानकपणे आपल्या CRPF जवानावरती जो भ्याड हल्ला झाला, बॉम्ब ब्लास्टमध्ये म्हणजे आरडीएक्सच्या ब्लास्टमध्ये जे 40 जवान आपले मृत्युमुखी पडले, तो दिवस अत्यंत काळा दिवस म्हणून आपण मानतो। जसे 14 फेब्रुवारी प्रेमाचे प्रतीक म्हणून लोक व्हॅलेंटाईन डे साजरा करतात, पण आज आपल्या सैनिकांनी देशप्रेम म्हणून तो व्हॅलेंटाईन डे साजरा केला। आपल्या देशासाठी शहीद होण्यासाठी जवान कायम उत्सुक असतात की माझा जर जीव जाईल तो देशासाठी जावाच, यासाठी कायम जवान आपल्या देवाकडे प्रार्थना करत असतात। आणि अशा 40 जवानांना देशप्रेम दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली। खरं म्हणजे तो दिवस अत्यंत काळा दिवस आहे, पण सह्याद्री प्रतिष्ठान पेण आणि सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या मार्फत आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करतो। त्यांना या दिवशी आपण श्रद्धांजली वाहतो। आज 2019 पासून आजपर्यंत आम्ही याच्यामध्ये कुठेही खंड पडून दिला नाहीये। तर माझी नागरिकांना एकच विनंती आहे, सह्याद्री असो नसो, पण आपल्या देशाप्रती झटणाऱ्या ह्या जवानांना श्रद्धांजली व्हायला किंवा त्यांच्या वीरतेला सलाम करायला आपण कुठेही कमी पडू नये हीच लोकांना विनंती करतो। आणि असंच अखंड एकत्र राहा। जाती जाती धर्मामध्ये भांडणं लावणारे काही लोक आहेत, त्यांच्यापासून तुम्ही थोडंसं अलिप्त राहा, बाजूला राहा। वेळीच ती लोक ओळखा आणि आपली देशाची अखंडता एकता कशी टिकून राहील त्याच्याकडे सर्व लोकांनी एक नागरिक म्हणून लक्ष द्यावे हीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सह्याद्री प्रतिष्ठान, पेण पोलीस स्टेशन तसेच समस्त पेणकर यांनी मिळून आज आपण 14 फेब्रुवारी 2019 रोजी जे पुलवामा हल्ला जो झाला आहे त्या संदर्भात आपण आज एकत्र मिळून जे आपले 24 जवान CRPFचे शहीद झाले होते, 40 जवान CRPFचे, त्यांना आपण आज श्रद्धांजली वाहिलेली आहे। धन्यवाद।